आयुर्वेदानुसार डॅन्ड्रफ म्हणजे दारुणक. कफवात दोष जर वाढला असेल शिरोभागीच्या त्वचेमध्ये किंवा ओव्हरऑल शरीरामध्ये, तर असे लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये अतिरिक्त स्पायसी, ऑइली फूडचा समावेश असेल आहारामध्ये, तर वेट डॅन्ड्रफचे चान्सेस दिसतात. तर यासाठी आपण वाढलेला कफ आणि वात या दोषांवर कसं नियंत्रण मिळवू शकतो? तर त्यासाठी काही उत्तम वनस्पती सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे पहिली आहे ती धतूर. धतूर ही उत्तम अँटीफंगल प्रॉपर्टीज असलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे मुस्ता. मुस्ता हा उत्तम त्वचा दोषहर सांगितलेला आहे. तिसरं द्रव्य आहे ते म्हणजे आम्रबीज. शिरोभागीच्या त्वचेचा म्हणजे स्काल्पची हेल्थ चांगली होण्यासाठी आम्रबीजाचा वापर हा चांगला होतो. त्यानंतर द्रव्य आहे की गुडूची. गुडूची काय करते, स्काल्पच्या शिरोभागाला जर रक्तपुरवठा प्रॉपर होत नसेल तर तिथला जर त्याच्यामुळे सारखे सारखे इन्फ्लामेटरी चेंजेस हे दिसून येतात. तर ते कमी होण्यासाठी गुळूचीने जर उत्तम रक्तपुरवठा शिरोभागीच्या त्वचेला झाला तर पुढे होणारे रिकरंट डॅन्ड्रफचे चान्सेस आहेत ते सुद्धा कमी होताना दिसतात. तुम्हाला सुद्धा अशा औषधींनी युक्त जर डॅन्ड्रफसाठी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये डॅन्ड्रफ असं कमेंट करा आणि योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या.